सुनेत्रा पवार यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत। काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल यांनी काल बैठक घेऊन नंतर मुख्यमंत्र्यांशी देखील संवाद साधला होता आणि त्यानंतर संध्याकाळी सुनेत्रा पवार यांच्याकडून निरोप देखील आला होता आणि बारामतीहून त्या मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या होत्या। राष्ट्रवादी काँग्रेसची ही बैठक पार पडते त्याची आपण दृश्य बघतोय। आपण पुन्हा एकदा जाऊया वैदेही काणेकर यांच्याकडे। वैदेही, सुनेत्रा पवारांची गटनेतेपदी निवड झालेली आहे, पुढच्या काय घडामोडी असतील आता? नक्कीच आपण बघितलं तर मागच्या 24 तासांपासून अतिशय वेगवान अशा घडामोडी या ठिकाणी घडताना बघायला मिळत आहेत। कारण काल याच वेळेत जेव्हा आपण बघितलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जे आहेत ते त्या ठिकाणी वर्षा बंगल्यावर गेले होते। त्या वर्षा बंगल्यावर एकमतानं खरं तर निर्णय घेण्यात आला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता आज पुढच्या 24 तासांमध्ये जो आहे तो निवडला जाईल आणि त्याच परीनं पक्षाच्या देखील हालचाली वेगानं होताना बघायला मिळाल्या होत्या। आज महत्त्वाची बैठक जी आहे ती सकाळी या निमित्तानं बोलवण्यात आली होती आणि अर्थात प्रदेश अध्यक्ष म्हणून सुनील तटकरे यांनी सर्वच महत्त्वाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवलेलं बघायला मिळालं। त्या परीनं आपण बघितलं ते काल रात्री मध्यरात्री जे आहे त्या सुनेत्रा पवार, जय पवार यांच्या सोबत या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेल्या बघायला मिळाल्या होत्या आणि त्यानंतर सकाळीच पुन्हा एकदा नेत्यांची काही गाठभेट त्या ठिकाणी झालेली बघायला मिळाली होती। सगळे नेते जे आहेत ते देवगिरी बंगल्यावर गेले होते। देवगिरी बंगल्यावर सुनेत्रा पवार यांना ते भेटले। त्या ठिकाणी काही महत्त्वाची चर्चा त्या दरम्यान झालेली बघायला मिळाली होती। खरं तर ज्या पद्धतीची मनस्थिती सध्या सुनेत्रा पवार यांची सध्या आहे ती अतिशय दयनीय आहे। कारण एकीकडे बघितलं तर 3 दिवसापूर्वी अजित पवार यांचं निधन झालेलं बघायला मिळालं आहे। अजित पवारांच्या निधनानं राष्ट्रवादी ही पोरकी झाली अशा संदर्भातल्या खरं तर प्रतिक्रिया येत होत्या आणि अशाच बाबत पक्षाच्या नेत्यांचं मनोधैर्य जे आहे ते खराब होऊ नये किंवा खाली येऊ नये या संदर्भातला निर्णय घेणं देखील तितकंच महत्त्वाचं होतं। यासाठी प्रमुख म्हणून पक्षाचा त्या ठिकाणी एक नेता नेमणं अतिशय महत्त्वाचं होतं। मुख्य नेता, गटनेता जो आहे तो नेमणं त्या ठिकाणी महत्त्वाचं होतं। खास करून विधिमंडळाचा हा गटनेता कोण असेल या संदर्भात वेगवेगळ्या चर्चा त्या निमित्तानं देखील बघायला मिळाल्या होत्या। मात्र गेल्या 24 तासांमध्ये जर आपण बघितलं तर सुनेत्रा पवार यांचंच नाव आघाडीवर होतं। कारण सुनेत्रा पवार यांना खरं तर त्या ठिकाणी गटनेता पदाची जबाबदारी दिली जाणार असल्याचं प्रमुख नेत्यांचं देखील म्हणणं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये देखील राष्ट्रवादीच्या या नेत्यांचं हेच नेमकं म्हणणं होतं की गटनेता म्हणून जर कोणाची निवड करायची असेल तर सुनेत्रा पवार यांना ही जबाबदारी या ठिकाणी दिली जाईल। कारण सुनेत्रा पवार यांना प्रशासकीय कामकाजाचा तितकासा अनुभव आहे। मात्र विधिमंडळाचा अनुभव जरी नसला तरी तो अनुभव एकूणच नेत्यांच्या आणि मंत्र्यांच्या सोबतीनं त्या ठिकाणी जो आहे तो त्यांना नक्कीच येईल। मात्र ही जबाबदारी त्याच समर्थपणे उत्तम पद्धतीनं ज्या आहेत त्या पेलू शकतील आणि ज्या पद्धतीचं खरं तर अजित पवार यांच्या बाबत इतर नेते आणि मंडळींचं जे काही नातं होतं ते अतिशय जवळचं होतं। त्यामुळे सुनेत्रा पवार यांच्या संदर्भात ही जबाबदारी दिली तर नक्कीच ती जबाबदारी यापुढे देखील त्या उत्तम पद्धतीनं पेलू शकेल आणि कोणाचंही मनोधैर्य जे आहे ते खचणार नाही। या सगळ्या संदर्भातला हा निर्णय घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांना देखील या संदर्भात विचारणा करण्यात आली होती। सुनेत्रा पवार यांची देखील मनोधरणी करण्यात आली होती आणि त्यानंतर खरं तर 24 तासांमध्ये या वेगवान घडामोडी घडताना बघायला मिळतात। आपण बघतोय की गटनेता म्हणून सुनेत्रा पवार यांची या ठिकाणी निवड केलेली बघायला मिळत आहे आणि आता या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसला एक महत्त्वाचा चेहरा या ठिकाणी मिळालेला आहे, महिला चेहरा मिळालेला आहे, तो म्हणजे सुनेत्रा पवार आणि पूर्ण राज्याला, महाराष्ट्राला देखील हा महत्त्वाचा चेहरा या ठिकाणी मिळालेला बघायला मिळतोय। पहिली महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार या त्या ठिकाणी शपथविधी सोहळा पार पडतील। त्याच्यामुळे नक्कीच अतिशय महत्त्वाचा दिवस खरं तर महाराष्ट्रासाठी देखील आहे, अतिशय महत्त्वाचा दिवस राष्ट्रवादी काँग्रेससाठी देखील या ठिकाणी बघायला मिळतोय। नक्कीच महत्त्वाचा दिवस आहे।